नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस मी पार्ट 33पर्यंत आलेलो. आज पार्ट 34 सुरुवात करतो आहे. पेज 193, अध्याय 15. चहा नाही बाबास ठावा, येक्षणीचं का आठवावा. चोळकरांचा विश्वास पटावा, ठसा उमटावा भक्तीचा. इतक्यात पुरता दिला इशारा की पावली वाचा दत्त शर्करा. तुझ्या त्यागाचा नेहमी पुरा चोळकरा झालासे. नवस वेळेचे तुझे चित्त, दीर्घसूत्र तेचे प्रायश्चित्त. हे जरी तुझे ठेवणे गुप्त, ते मज समस्त कळले गा. तुम्ही कोणी कुठेही असा, भावे मज पुढे पसरिता पसा. मी तुमची या भावासरिया रात्रंदिवस उभाच. माझा देह जरी इकडे, तुम्ही साता समुद्रा पलीकडे. तुम्ही काहीही करा तिकडे, जाणीव मज तत्काळ. कुठेही जा दुनियेवर, मी तो तुम्हा बरोबर. तुम्हा हृदयीचं माझे घर, अंतर्यामी तुमचे मी. ऐसा तुम्ही हृदयस्थ जो मी, तयासी नमा नित्य तुम्ही. भूतमात्राच्याही अंतर्यामी, तोच तो मी वर्ततो. यास्तव तुम्हास जो जो भेटे, घरी दारी अथवा वाटे. ते ते ठाई मीच राहते, मीच तिष्ठे त्या माझी. कीड मुंगी जलचर खेचर, प्राणीमात्र श्वान शुकर. अवघ्या ठाई मीच निरंतर, भरलो साचार सर्वत्र. मजसी धरू नका अंतर, तुम्ही आम्ही निरंतर. ऐसे मज जो जाणील नर, भाग्य थोर तयाचे. दिसाया हे वार्ता तोकडी, परी गुणाने बहु चोकडी. किती त्या चोळकरा गोडी दिदली, जोडी भक्तीची. होते जे जे तया अंतरी, ते ते बाबांनी येणे परी. दाविले तयासी प्रत्यंतरी, काय कुसरी संतांची. बोलची बाबांचे अनमोल भक्त हृदयी. शिरती सखोळ प्रेमाचे मळ्यास, आणि ती ओल भक्तीस डोल दाविती. चातक तृष्णेचे परिहारा, मेघ सदयता वर्षे धारा. परिणामी निवे अखिल धरा, तेच तरा हे झाली. चोळकर बिचारा कोठील कोण, निमित्तास दास गणूंचे कीर्तन. नवस करावयास झाले म्हण, बाबाही प्रसन्न झाले. तेणेच हा चमत्कार कळले संतांचे अंतर. उपदेशार्थ बाबा तत्पर, ऐसे अवसर आणित. चोळकरांचे केवळ निमित्त, सकळ भक्तांचे साधावया हित. अकळ बाबांची कळा नित्य, विलोकितची राहावे. ऐसीच आणि कला वर्णून, मग अध्याय करून पूर्ण. कैसा एके केला प्रश्न, कैसे तन्नी रसन बाबांनी. एकदा बाबा मशिदीत असता, आपुले आसनी स्थित. भक्त एक सन्मुख बैसत, एके चुकचुकत पाल एक. पलिपतन पलिवचन, पुढील भविष्यार्थाचे सूचन. सहज बाबांची करी प्रश्न, जिज्ञासा संपन्न होऊनी. बाबा ही पाठीशी भिंतीवर, किमर्थ हो पाल चुकचुक करी. काय असावे तियेचे अंतरी, अशुभकारी नाही ना. तयास बाबा झाले वदते, पालिसा आले आनंद भरते. की औरंगाबादहून येते बहीण, येते भेटावया. आधी पाल तो जीव काय, तिला कैचा बाप माय. कैची बहीण कैचा भाय, संसार व्यवसाय काय तिये. म्हणून बाबा हे काहीतरी बोलिले, विनोदी प्रत्युत्तरे. ऐसे मानुनिया अंतरी, स्वस्थ क्षणभरी बैसला. इतक्यात औरंगाबादेहून गृहस्थ एक घोड्यावरून आला, घ्यावया बाबांचे दर्शन. बाबा तै स्नान करीत, तयास जाणे होते पुढे. चंदी वाचून चालेन घोडे, हरभरे विकत घ्यावया थोडे. बाजाराकडे निघाला, पालीचा प्रश्न विचारणारा. साश्चर्य पाहेन नव सौदागरा. इतक्यात त्याने खाकेचा तोबरा झटकला, कचरा झाडावया. उपडा आपटात शितीवर, पाल एक पडली बाहेर. घाबऱ्या धावली सरसर, नजरेसमोर सगळ्यांच्या. प्रश्न पुसत्या बाबा वदती, आता लक्ष ठेवी तिजवरती. पालीची ती बहीण हीच ती, पहा चमत्कृती तियेची. ती जी तेथून निघाली तडक, ताई करीत होतीच चुकचुक. धरुनिया त्या आवाजावर रोख चमकत ठुमकत चालली.
बहिणी बहिणींची ती गाठ बहुता दिसी झाली भेट. चुंबती मुख आलिंगित दाट प्रेमाचा थाट अनुपम. एकमेकीस घालीक गिरक्या आनंदाने मारित भिरक्या. गेल्या उभ्या आडव्या तिरक्या स्वच्छंद फिरक्या मारित. कोठे ते औरंगाबाद शहर, कोठे शिर्डी, काय हा प्रकार. कैसा यावा औचित हा स्वार. पालही बरोबर तयाच्या असेल पाल औरंगाबादही. असेल शिरलेली तोबऱ्यामध्ये. परित्या प्रश्नोत्तरासंबंधी कैसी ही संधी पातली. पाल काय चुकचुकावी प्रश्न स्फूर्ती ती काय व्हावी. अर्थोपपती काय कथावी. प्रचिती यावी तात्काळ. ऐसा हा योग अप्रतिम. विनोदावर सार्वत्रिक प्रेम. संतन साधन योजनी अनुपम. भक्तक्षेम वाढविती. पहा हा येथे जिज्ञासू नसता अथवा कोणीही न प्रश्न पुसता. कैसा साईंचा महिमा समजता कोणास कळता हा अर्थ. अनेक वेळी शब्द करिता अनेक पाली ठाव्या समजता. कोण पुसे त्या शब्दांच्या अर्थ अथवा वार्तातयांची. सारांश हा जगाचा खेळ. सूत्रे गुप्त आणि अकळ. कोणास व्हावी तरी ही अटकळ आश्चर्य सकळ करितात. उलट या पाली शब्द करिता दशरविती किम अनर्थ सूचकता. कृष्ण कृष्ण वाचे म्हणता टळते अनर्था जन वदती. असेना का वैसेही व्युप्तती. परंतु ही काय चमत्कृती. भक्त जडवावया निज पदाप्रती. उत्तम ही युक्ती बाबांची. वाचिल हो हा अध्याय आदरी अथवा नेमाने आवर्तन करी. तयाचे संकट गुरुराया निवारी. खुण अंतरी दृढ बांधा. अनन्य भावे चरणी माता. जो जो वाही तयासी तत्वता. त्राता पाता अभयदाता. करता हरता तो एक. अंतर मानू नका येथ. ऐसाच आहे हा साईनाथ. निजानुभवाचा गृह्य भावार्थ. भक्त कल्याणार्थ मी कथितो. जगी संपूर्ण मीची एक. दुजे न मजवीन काही आणिक. नाही केवळ हाची लोक. अखिल त्रैलोक्य मीची मी. ऐसे अद्वितीयत्व जेथे स्फुरे. तेथे भयाची वार्ताची नुरे. निरभिमाने निरंकारे. चिन्मात्र सारे भरले जा. हेमाड पंत साईशी शरण. सोडून नेणे क्षण एक चरण. की त्या आहे संसार तरण. गोड वरुपण अवधारा. पुढील अध्यायी प्रसंग सुंदर निर्माण करतील साई गुरुवर. ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर. चिकटी वारी जनमागे. कोणी एक लोभी जन पुसेल साईंसी ब्रह्मज्ञान ते. तयाचे खिशातून देतील काढून महाराज श्रोती. परिसत्ता हे कथानक दिसून येईल बाबांचे कौतुक. लोभ सुटल्या वाचुनी निष्ठंक. ब्रह्मनिशंक अप्राप्य. कोण तयाचा अधिकारी. त्याचा कोणीही विचार न करी. कोणा ते प्राप्त कैशी या परी. तेही विवरतील महाराज. तो तयांचा दासानुदास. पदर पसरितो करितो आस. किम हा साई प्रेमविलास. अति उल्हासे परिसाजी. चित्तही होईल प्रसन्न. लाधेल चैतन्य समाधान. म्हणून श्रोता द्यावे अवधान. संत महिमान कळेल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरित. भक्त हेमाड पंत विरचित. श्री साई समर्थ चरित्र. चोळकर शंकराख्यान नाम पंचदशोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. आता मी पेज 196 पर्यंत पूर्ण केलेलं आहे. अध्याय 15वा झालेला आहे आणि अध्याय आता आपण 16कडे पुढचा आपला अध्याय 16वा असणार आहे. तोपर्यंत मी इथेच विश्रांती घेतो. आणि मला एक म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या टायमाला आमच्या इकडे एक डॉक्टर आहेत. त्यांनी मला एक हे दिलेलं कॅलेंडर दिलेलं गेल्या वर्षी. ते असंच भिंतीवरती लावून ठेवलेलं. मी माझं लक्ष नव्हतं त्याच्यावरती. पण ते श्रीपाद वल्लभ म्हणजे दत्तांची पूजा करतात ते. तर
त्यांनी मला एक कॅलेंडर दिलेलं. तर त्या कॅलेंडरमध्ये म्हणजे मला असं जाणवलं की काही नवनाथांच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोचवाव्या. तर मी त्यांचे जे अनुभव आहेत नवनाथांचे ते मी तुमच्यासमोर प्रस्तुत करतो. श्रीपाद वल्लभ श्री वल्लभ अल्पशा सेवेचे अमाप फळ. शंकर भट व माधव नंबुद्री हे दोघे बरमला गेल्यावरती तेथे वास्तव्य करून असलेल्या श्री पळणी स्वामी या सिद्ध महात्म्याशी त्यांची गाठ पडली. पळणी स्वामी गृहेत राहत होते व ती गृहा एकांत स्थळी होती. गृहेत प्रवेश करताच पळणी स्वामींनी शंकर भट व माधव यांना त्यांच्या नावाने हाक मारून त्यांचे स्वागत केल्यामुळे हे दोघं आश्चर्यचकित झाले. कारण या दोघांची पळणी स्वामींची प्रथमच भेट होती. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपादांच्या आज्ञेनुसार मी हा देह टाकून दुसऱ्या तरुण देहात प्रवेश करणार आहे. गेली 300 वर्षे मी ह्या देहात असून नवीन देहात प्रवेश केल्यावरती परत 300 वर्ष मी श्रीपादांच्या आज्ञेनुसार राहणार आहे. त्यावर स्वामींनी त्यांना ब्रह्मकमळाचे स्वरूप व महती सांगून ते पुढे म्हणाले, शंकरा, मी 10 दिवस समाधीस्थ होणार आहे. तेव्हा दर्शनेच्छुक भक्तास माझ्या समाधीत भंग पडू न देता दर्शन घेऊ द्यावे. त्याचप्रमाणे या दिवसात साप चावून कोणी मृत झाला तर मी समाधीस्थ असल्याचे सांगून त्या मृतदेहास नदीच्या प्रवाहात सोडून द्यावे किंवा जमिनीत पुरून ठेवावे व अशी श्रीपादांची आज्ञा आहे असे लोकांना सांगावे. श्री पळणी स्वामी बसलेल्या आसनावरच समाधीस्थ झाल्यानंतर शंकर भट व माधव हे दोघेजण दर्शन घेणाऱ्या भक्तांना दुरूनच स्वामींचे दर्शन घेऊ देऊ लागले. स्वामींच्या आज्ञेनुसार आपली सेवा ते चोख बजावित होते. दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी आणलेली खाद्याने व काही भेट वस्तू तेथे ठेवत होते आणि त्या ठेवलेल्या वस्तूंपासून माधवाने स्वयंपाक करण्याचे ठरविले. लाकडे आणण्यासाठी गेलेला माधवराव लाकडे व नारळाची पाने उचलत असताना त्याखाली विश्रांती घेत असलेल्या एका सर्पाने माधवास कडकडून दंश केला. लगेचच माधव त्या सापाच्या विषाच्या प्रभावाने मृत होऊन जमिनीवर पडला. त्यावर दोघा तिघांनी उचलून त्याला गृहेजवळ आणले. शंकर भट हे पाहून फार घाबरले, पण पळणी स्वामींच्या आदेशाची आठवण होता शंकर भट धक्क्यातून सावरले. नंतर त्यांनी इतर भक्तांच्या मदतीने माधवाच्या मृतदेहास खोल खड्ड्यात पुरले. त्यानंतर गावातील लोक सर्पदंशाने मृत झालेल्या आणखी एका 16-17 वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह तेथे घेऊन आले. त्यालाही माधवाप्रमाणे खड्ड्यात पुरण्यात आले. समाधी अवस्थेत 10 दिवस लोटले. 11व्या दिवशी स्वामी समाधीतून बाहेर आले. तेव्हा शंकर भट्टाने रडत रडत घडलेल्या दुःखद घटना स्वामींना कथन केल्या. त्यावर स्वामींनी शंकर भटाला असे समजाविले की माधवाला श्रीपाद स्वामींचे दर्शन स्थूल शरीर अवस्थेत होणे शक्य नसल्याने त्याला अशा प्रकारे सूक्ष्म शरीर अवस्थेत नेहून आपले दर्शन घडविले. गेले 10 दिवस तो पूर्वपुरात श्रीपाद स्वामींच्या चरणाच्या सानिध्यात आहे. त्याची ही दर्शनेच्छा पूर्ण होण्यासाठी सर्पदंशाची ही घटना श्रीपाद स्वामींनी घडवून आणली आहे. आता माधवला परत स्थूल देहात परत आणण्याचे काम प्रभूंनी माझ्यावर सोपविलेले आहे. नंतर पळणी स्वामींच्या आदेशानुसार माधवाचा पुरलेला देह बाहेर काढण्यात आला. स्वामींनी दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने साद घातली. माधवास दंश केलेल्या नागराज श्रीपादांच्या आज्ञेनुसार तू पळणी स्वामींजवळ यावे. त्यानंतर पळणी स्वामींनी आपल्या वस्त्रातून 4 कवड्या काढल्या व मृतदेहाच्या 4ही बाजूस ठेवल्या. थोड्याच वेळात त्या 4 कवड्या उंच उडाल्या व आकाशात 4ही दिशांना गेल्या. अल्पावधीतच उत्तरेकडील एक साप पळणी स्वामींजवळ आला. त्याच्या फण्यात त्या 4 कवड्या ऋतून बसल्या होत्या. त्यामुळे तो साप त्रस्त होऊन फुसफुस असा ध्वनी करीत होता.
स्वामींनी त्या सापाला माधवाच्या अंगातील विष काढण्यास आदेश दिला. सापाने माधवाच्या अंगातील विष काढताच स्वामींनी पादांना मनोमन नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले. त्यावर सर्प स्वामींच्या चरणांना स्पर्श करून स्वामींना 3 प्रदक्षिणा घालून आल्या मार्गे निघून गेला. हा सर्प म्हणजे गेल्या जन्मी एक स्त्री होती असे पणी स्वामी म्हणाले. त्या स्त्रीने आयुष्यात थोडे पाप व थोडे पुण्य केले होते. तिने एका दत्तभक्ताला जेवू देखील घातले होते. यथाकाळी तिने देह सोडल्यावरती यमराजाकडे तिला आणले गेले. तेव्हा यमराज तिला म्हणाले, गेल्या जन्मी तू दत्तभक्तास अन्नदान केल्यास पुण्याचे पदरात पाडून घेतले आहेस. तेव्हा तुला प्रथम पाप भोगावयाचे आहे की पुण्य? त्यावर पाप प्रथम भोगावयाचे आहे. या तिच्या इच्छेनुसार तिला या जन्मी सर्पयोनी प्राप्त झाली. सर्पाच्या रजोगुणी वृत्तीनुसार तिने माधवास दंश केला. माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापकर्माच्या प्रभावामुळे मरणासन्न अवस्थेत गेला. अशा रीतीने माधवास सूक्ष्म शरीर अवस्थेत नेऊन श्रीपाद प्रभूंनी आपले दर्शन घडविले व त्याची इच्छा पूर्ण केली. कालांतराने श्रीपादांनी त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता केली. बोध भक्ताच्या अल्पशा सेवेवर प्रसन्न होऊन दत्तप्रभू त्यास अमाप फल देतात. चरण धरिता अनन्य भावे गुरुची काय परब्रह्म लावे. ऐसे गुरुपूजेचे नवलावे अनुभवावे गुरुभक्ते. अध्याय 11. आता ही साई चरित्रमानसमध्ये एक गोष्ट होती. त्या गोष्टीमध्ये ही गोष्ट माझ्या वडिलांनी मला सांगितलेली. मला तेव्हा असं वाटायचं नाही, असं थोडी घडतं, असं नाही घडू शकत. पण त्या टायमाला ते अहमदनगरवरनं जी साईबाबा जेव्हा धुनी जिकडे पेटवली आहे तिकडे बसलेले, तर मशिदीत बसलेले, तेव्हा एक साईंच्या इकडे एक पाल चुकली साईबाबांच्या भिंतीवरती. तेव्हा साईबाबा बोलली की हो मला माहिती आहे तुझी बहीण येणार आहे. आणि लोकांनी त्या सगळ्या पालीकडे बघितलं आणि लोकांना वाटलं की काय बोलतात साईबाबा. तर त्यांना वाटलं की हा एका प्रकारचा विनोद आहे. पण हा विनोद नव्हता. अहमदनगरवरनं एक पोस्ट ऑफिसवाला आला, म्हणजे पोस्टाचं एक पत्र घेऊन आला. ते त्याने त्याच्या काकेला लावलेली जी बॅग होती ती झटकली. त्या बॅगेमधून एक पाल निघाली. तर त्या पालीने ती तात्काळ भिंतीवरती चढली आणि तिच्या बहिणीकडे गेली. तिच्याबरोबर बोलायला लागली, तिला मिठी मारली, तिला चुंबन केलं, पप्पी दिली आणि तिला घिरक्या घालायला लागली. त्या एकमेकींना बोलता त्या निघून गेल्या भिंतीवरनं. तर लोकांना ह्या गोष्टीचा अचंबा असायचा की साईबाबांना कसं कळायचं की म्हणजे आपण तर एवढ्या पाली बघतो, एवढे कॉक्रोचेस रोज बघत असतो, माशा बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे जेवढं प्रकृतीने बनवलं आहे, प्राणी मात्र बनवले आहेत, त्या सगळ्यांना आपण बघत असतो. पण त्यांची पण एक भाषा असू शकते, ही फक्त परमेश्वराला कळते. म्हणून नेहमी परमेश्वराबरोबर जो कॉन्टॅक्ट आहे तो कायम ठेवा आणि हसत राहा आणि भक्ती करत राहा. नेहमीसारखं चांगले थॉट्स बोलतो. सेलिब्रेट द हॅपीनेस दॅट फ्रेंड्स आर ऑलवेज गिविंग. मेक एव्हरी डे अ हॉलिडे अँड सेलिब्रेट जस्ट लिव्हिंग. अमेंडा ब्रॅडली. हॅपीनेस अँड व्हर्च्यू रेस्ट अपॉन ईच अदर. द बेस्ट आर नॉट ओनली द हॅपीएस्ट but the happiest are usually the best. Edward Littleton. The secret of happiness is something to do. John Borish. To have joy one must share it. Happiness was born to twin. George Gordon. Lord Byron. Happiness is a continuation of happenings which are not resisted. Deepak Chopra. Act happy, feel happy, be happy without a reason in the world. Then you can love and do what you will. Dan Millman. Success is getting and achieving what you want. Happiness is wanting and being content with what you get. Bernard Meltzer.
आता अध्याय 16 पूर्ण झालेलं आहे, 15 पूर्ण झालेलं आहे. आता अध्याय 17, 16. ओके, चला तोपर्यंत काळजी घ्या. ओम सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज, अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव.